हाय हॅलो मैत्रिणीनो, श्री स्वामी समर्थ. हे पा मैत्रिणीनो, माझ्या घरचा हळदी कुंकू आहे, त्याचा पार्ट हा टू आहे. मी आता सगळे घरातले कामं वगैरे आवरून घेतलेले आहेत आणि मी लागलेले आहे थोडं आता हळदी कुंकवासाठी डेकोरेशन करायला. मी पहिल्या अगोदर दारामध्ये करणार आहे, कारण जास्त नाही करणार, छोटंच करणार आहे, कारण खूप वेळ झालेला आहे. आणि मला पार्लरमध्ये पण जायचं आहे. मी फुलं वगैरे पानाची आहे ना, छोटी अशी रांगोळी काढून घेतली आणि लक्ष्मीचे पावलेत ना माझ्याकडे रेडीमेड होते, त्यामध्ये फक्त मी स्वस्तिक काढून घेतलं. आणि आता मी घरामध्ये पण छोटंसं करणार आहे. माझ्याकडे विठू रखुमाईची मूर्ती आहे ना, तिथे मी त्याचं थोडं डेकोरेशन करणार आहे, कारण वेळ खूप झाला होता आणि पार्लरला बी जायचं होतं आणि बायकांचे फोन आले होते, टाईम झाला किती वाजता यायचं. मी त्यांना टायमिंग सांगितला, 6:30 ते 7 वाजेपर्यंत या. मी आता इथं ना छान असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे, साडीचं वगैरे जेवढं जमल तेवढं, जसं सुचल तसं मी ना छान असं डेकोरेशन करून घेतलं. हे पा मैत्रिणी, माझं ना डेकोरेशन करून झालेलं आहे. कसं वाटतंय ना मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे पा बाहेरचं बी आता मी चाललेले आहे पार्लरमध्ये, कारण 5:30 पावणे 6 वाजलेले आहेत. कारण गुरुवार असल्यामुळं ना लाईट पण नव्हती. आता मी थालेली पार्लरमध्ये, पण कसं तरी ॲडजस्ट केलं त्यांनी, कारण लाईट सारखी येत जात असती. गुरुवारी आमची तर लाईट नसती, त्यामुळे नाही पाहता ना त्या ताई करायला लागल्या होत्या, दोघीजणी होत्या. कारण संक्रांतीचे हळदी कुंकू होते म्हणून कस्टमर बी त्यांच्याकडं खूप सारे आले होते आणि कॉल पण येत होते. मैत्रिणी, माझी ना हेअरस्टाईल झाली करून, मी फक्त हेअरस्टाईल केली, बाकीचा मेकअप आहे ना मी घरी आल्याच्या नंतर केला, कारण मला ते शूट करायला वेळ नव्हता. कारण मला घरी यायला ना 6:15 वाजल्या होत्या आणि आल्याच्या नंतर ही पण पूजा करायची होती. इथं मी दारात ना समय वगैरे लावून घेतली आणि माझी दारातली ना रांगोळी काढायची राहिली होती, ती पण लगेच मी चालू घेतली करून. हे इथनं मी ना बायांना वाण लुटायला ना मसाला आणला होता. हे आतली पण आता मी विठू रखुमाईची पूजा करून घेते, त्यांना वाण देते आणि नंतर बायकांना द्यायला चालू करते. कारण बायका येऊन बसल्या होत्या, कारण मी 6:30चा टाईम दिला होता, पण मला पार्लरमध्येच खूप वेळ गेला. पण थांबल्या थोडा वेळ, कारण लाईट नसल्यामुळे त्यांना सांगितलं, तिथं पण लाईट नव्हती म्हणून मी जरा वेळ गेला. आणि माझ्या पुढं पण कस्टमर हे छान असं त्यांचं मी वेलकम पण केलं. सगळे एकाच टायमिंगला त्यांना सांगितलं होतं, सगळे एकाच टायमिंगला या, छान तुमचं असं वेलकम करायचं म्हणून सगळे एकाच टायमिंगला आल्या होत्या. आणि मी नंतर त्यांना ना हळदी कुंकू द्यायला लागले. आणि छोटाली मुलं पण होते, ते पण कालवा करीत होते, मस्त वाटत होतं असं घरामध्ये एकदम गजबजल्यासारखं. त्यांना सांगितलं होतं 8 वाजेपर्यंत कोणी जायचं नाही, गेम वगैरे खेळायचे आहेत आपल्याला. त्या म्हटल्या चालतंय, कारण मी अगोदरच मेसेज करतानाच केला होता, थोडं घरातलं काम आवरून न्या, गेम आणि ते खेळायचे. आता मी काय 8 वाजेपर्यंत कोणाला जाऊ देणार नाही. थांबल्या पण होत्या पावणे 8 वाजेपर्यंत, कोणी जायचं काही नाव नाही घेतलं. पण जरा लेकरं नंतर रेड्यावानी करायला लागले ना, मग जरा बायकांनी थोडी गडबड केली. हे मी सगळ्यांना ना हळदी कुंकू देऊन घेतलं. आणि मी ना असं नाश्ता वगैरे काही नव्हतं आणलं, ज्यूस आणलं होतं मी. नंतर त्यांना आता ना ज्यूस देणार आहे प्यायला, त्याच्यातल्या काही जणींनी घेतलं, काही जणींनी नको म्हणले. मी जेवढ्याला लागते तेवढ्यांना दिलं, ज्या राहिले त्यांना म्हणलं नंतर तुम्ही चहा घ्यायला या म्हटलं घरी. तिथलेच होते, त्या चालतंय म्हणले, आम्हाला दुसरं काहीतरी चालतंय म्हणलं, या तुम्ही नंतर चहा घ्यायला या. हे इथं ना मी सगळ्याला आता ज्यूस द्यायला लागलेली आहे. आणि मुलं पण मागत होते, मग मी काय केलं, त्यांच्या आया नको म्हटल्या, मुलांना पण दिले मी. तर बी त्यांना थोडं हापाप करून, ज्या उशीर लेट आल्या होत्या ना त्यांना बी हळदी कुंकू लावून घेतलं, त्यांना बी दिलं. कारण ज्यांच्याकडे लहान बाळ होते ना, त्यामुळे त्यांना जरा लेट झालं यायला. पण त्यांना सांगितलं होतं मी, तुम्हाला पण थांबायची. इथं आता ना आमचे उखाणे घ्यायला चालू झालेले. मैत्रिणी, तुम्हाला उखाण्याचा ना पूर्ण माझा ब्लॉग येणार आहे. आता मी फक्त याच्यामध्ये असं घेतलंय, फक्त सगळ्यांनी उखाणे घेतलेले आहेत, त्याचा पण वेगळा माझा ब्लॉग येणार आहे, तो पण तुम्ही नंतरच्या ब्लॉगमध्ये पहा. छान घेतले होते, मस्त एन्जॉय केलं सगळ्या जणींनीच. उखाणे घेतले थोड्याफार, आम्ही गेम पण खेळलोत. भारी वाटलं नाही का, म्हणजे असे एवढे म्हणलं, सांगितलं त्यांना बायकांना रोज एक जणीचं ठेवा, म्हणजे जरा एन्जॉय पण करायला भेटतं आणि नाही का एकत्र पण यायला भेटतं. असं तर आपल्याला यायला भेटत नाही. कुणाला उखाणे जमत होते, कुणाला नव्हते जमत, उलटे पालटे घेत होते, पण मज्जा येत होती, खूप एन्जॉय केलं. आजीन त्या पण आल्या होत्या 2-3, त्यांना पण घ्यायला सांगितलं. त्या म्हणल्या आम्हाला असतात का, म्हटलं नाही सगळ्यांनीच घ्यायची म्हणलं एकसारखी. आजी तर सुट्टी कोणालाच नाही म्हटलं, संक्रांतीचा महिना उखाणे घ्यायचे असतात म्हणलं. आणि नंतर सगळ्यांनी घेतले, मग नंतर आली माझ्यावर बारी, चालतंय म्हटलं मी पण घेते. मग मी पण घेतले, त्यांना म्हणलं आता मी घेतल्या, कमीत कमी टाळ्या पण वाजा. आणि दुसरे पण आम्ही 1-2 गेम खेळलेलो आहे, ते पण मैत्रीण तुम्ही ना पुढच्या ब्लॉगमध्ये बघा काय गेम खेळलो ते. आणि उखाणे घेतलेले ना तुम्हाला पाहायला भेटेल. हे पाहिजे आता ना मी सांगत नाही काय म्हणले, तर तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा, तुम्हाला बरोबर समजेल आम्ही काय बोललो तर.
छान आम्ही एन्जॉय केलं आणि हे गेम झाल्याच्या नंतर आहे ना चला म्हटलं अजून एक रील बनवू, त्यामुळे ना आम्ही उभा राहिलो होतो आणि लेकरं पण रडत होते, तरी पण आम्ही लेकरं साईडला घेऊन केलं. चला म्हणलं परत परत करणं होत नाही, रडू द्या म्हणलं थोडे लेकरं. चला मैत्रिणी भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आजच्या पुरतं एवढंच. आणि पुढचा पण ब्लॉग बघा, छान आहे उखाणे वगैरे त्या